आजचा अभंग मुक्ताबाईंचा. आता नीट लक्ष द्या, अभंगाला सुरुवात झाली. वा, तुम्ही संतांची परंपरा जर शोधून पाहिली तर तुम्हाला लक्षात येईल, माऊली महावैष्णव ज्ञानोबर आहे. कोणाचा अवतार? महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर. संत निवृत्तीनाथ कोणाचा अवतार? सदाशिवाचा अवतार. सोपान काका कोणाचा अवतार? ब्रह्म सोपान तो. आणि मुक्ताबाई कोण? आदिशक्ती मुक्ताबाई. आदिशक्ती मुक्ताबाई. आदिशक्ती मुक्ताबाई. आदिशक्ती मुक्ताबाई. दासी जनी लागे बाई. मुक्ताबाई कोणाचा अवतार? आदिशक्ती मुक्ताबाई. आता याच्या पुढे सांगतो, नीट ऐका. जगाला शांत करण्याची ताकद माऊलींमध्ये. वाक्य नीट ऐका. जगाला शांत करण्याची ताकद माऊलींमध्ये, पण माऊलींना शांत करण्याची ताकद मुक्ताबाईमध्ये महाराज. मुक्ताबाईंचा अधिकार आहे. हो, म्हणून मुक्ताबाई किती? 9 वर्षाची. किती? चांगदेव किती वर्षाचा? 1400 वर्षाचा. 1400. कोण म्हणलं 1600? असू द्या असू द्या असू द्या, थोडंफार होतं मागं पुढं 1000-2000. नऊ वर्षाच्या मुक्ताईनं 1400 वर्षाच्या चांगदेवाला शरण आणलं. एवढं तर झालं. पुढचा मुद्दा आहे का, म्हणून कधी कुणाच्या वयावर जायचं नाही. वयावर जायचं नाही. हत्ती केवढा आहे? भला मोठा. मुंगी एवढीशी, एवढीशी. पण मुंगी जर हत्तीच्या कानात शिरली, हाती बी येडेवानी करतो. वयावर जायचं नाही महाराज. 9 वर्षाचीच मुक्ताबाई आहे, पण 1400 वर्षात चांगदेव शरण आणला. याच्या पुढे जाऊन सांगतो ऐका. चांगदेव काय साधा सुद्धा नव्हता. तो काय असा उगच गप्पा मारीत नव्हता. चांगदेव आहे तू. 14 विद्या 64 कला त्याच्या मुठीत होत्या. कोणाच्या? अहो कोणाच्या? चांगदेवाच्या. साधा गडी नव्हता तो. हो. हातात होता नाग, बसायला होता. माहिती आहे का तुम्हाला? बोलत जा. हातात होता नाग, बसायला होता वाघ. कळतो का? वाघ वाघ वाघ. आपल्या इतिहासामध्ये वाघापुढं जायची डेअरिंग फक्त 3च लोकांनी केली. तुम्ही म्हणाल कोण? पहिलं म्हणजे आता चांगदेव महाराज. बसायलाच काय होता? वाघ. दुसरे शिवाजी महाराज. आणि तिसरे संभाजी महाराज. चौथा वाघा पुढे गेलाच नाही. आणि जो गेला तो परत माघारी काय आला नाही. चांगदेवाला बसायला होता वाघ. शिवाजी महाराजांनी वाघिणीचं दूध काढलं. आणि संभाजी महाराजांनी तर फाडूनच टाकला बुवा. हातात होता नाग, बसायला होता वाघ. माऊली भिंतींवर बसून आले. हे पाहून चांगदेवाच्या पोटात पडली आग. मग 9 वर्षाच्या मुक्ताबाईनं चांगदेवाचा शांत केला राग. आणि मग मुक्ताबाई म्हणाली, चांगदेवा काय मागायचं असेल तर माग. चांगदेव महाराज म्हणाले, काय मागायला राहिलंच नाही. गुरु पुत्र
मुक्ताईचा महाराज. हो, म्हणून कधी कोणाच्या वयावर जायचं नाही महाराज. मुक्ताबाईंनी शरण आणलं कोणाला? चांगदेवाला. पहिला मुद्दा संपला, दुसरा मुद्दा संपला, तर तिसरा मुद्दा नीट लक्ष द्या. मुक्ताबाई कोण? आदिशक्ती मुक्ताबाई. म्हणजे सगळ्या देव्या एकच आहे. तुळजापूरचीच तीच, कोल्हापूरची तीच, माहूरगडची तीच आणि मुक्ताबाई तीच. फक्त ज्याला जशा पाहिजे तशा. सगळ्या देव्या एकच आहेत. तुम्ही मला कशावरून? आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाची दाढी, 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 उठली कधी वाट्या शोभे वाळवंटी हो, कधी वाट्या शोभे वाळवंटी हो, कधी वाट्या शोभे वाळवंटी हो, जनार्दनी आंबा उभी करणे गटी 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 हो. एकदा गायक वादकासाठी टाळ्या होत्या मला. मगाशी सूचना द्यायची राहिली माझी, आता आठवली म्हणून देतो. टाळी वाजू वाटली तरच वाजवायची. नाही कळलं का? वाजूच वाटली तर वाजवायची, पण जर वाजवली तर त्याचा आवाज 2 किलोमीटर गेला पाहिजे. उग 10 रुपयाला एक टाळी यासारखं वाजवायचं नाही, जरा मनापासून वाजवायची. कशी? अजून काही ना, करंट लागलं नाही, पण ते हळूहळू लागन, आपल्याकडे टाइम आहे अजून. हा, वा वा. हो, सगळ्या देव्या एकच आहे महाराज, ती आदिशक्ती मुक्ताबाई. आता अभंगाची निर्मिती कधी झाली याकडे जरा लक्ष देऊ आपण. बघा, जगात ज्यांनी ज्यांनी खरा परमार्थ केला आतापर्यंत त्यांना त्रास झाला. लोक म्हणतात पूर्वी लोक लई चांगली होती, पूर्वी लोक लई चांगली होती, पण आता नाही. त्याला म्हणायचं ग बस, तुझा अभ्यास जरा कमी आहे. पूर्वी ना आता असं काही नाही. पूर्वीपासून लोक तशीच आहे ना. मला सांगा, पूर्वी जर लोक चांगली असती तर माऊलींच्या झोळीत शेण टाकलं असतं का? तुकोबारायांचा गाथा पाण्यात बुडवला असता का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरामध्ये राजकारण निर्माण झालं असतं का? स्वामी विवेकानंदांवरती लोकांनी आक्षेप घेतला असता का? भगवान श्रीकृष्णाला गवळ्याचं पोर म्हणून हिनवलं असतं का? मग लोक चांगली होतीच कवा? तुम्हाला नाही सुधारायचं आता. लोक चांगली होतीच कवा? लोक तीच आहे आता, पण फक्त आडनाव बदलून जन्माला आली, टोळी तीच आहे आता. हा, तीच लोक आहेत. मग सांगण्याचा तात्पर्य काय की ज्यांनी खरा परमार्थ केला त्यांना त्रास झाला. आता अभंगाची निर्मिती कधी झाली लक्ष द्या. एकदा माऊली मा वैष्णव ज्ञानोबाराय चालले होते. समोरून एक सज्जन माणूस आला, पांढरे कपडे घालून, गंधबिंद लावून. सज्जन माणूस आला आणि त्यांनी माऊलींना पाहिलं, आणि माऊलींना पाहिल्यानंतर तो तिथूनच मागं फिरला आणि कपड्यांनी आंघोळ केली. कोणी? त्या सज्जन माणसाने. आंघोळ केल्यानंतर माऊलींनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही मला पाहिल्यानंतर मागं का फिरले? तर तो माणूस असा म्हणला की मला विटाळ झाला. काय झाला? विटाळ झाला. माऊली म्हणले कशाचा विटाळ झाला? तर तो माणूस म्हणला मी संन्याशाचं पोराचं तोंड पाहिलं आणि मला काय झाला? विटाळ झाला.
हे ऐकल्याबरोबर माऊली दुःखित अंतकरणाने मागं फिरले, कोपीचा दरवाजा लावून घेतला आणि आतमध्ये रडत बसले. आता जरा नीट लक्ष द्या. मगाशी मी एक वाक्य सांगितलं होतं, जगाला शांत करण्याची ताकद कोणामध्ये? माऊलींमध्ये. पण माऊलींना शांत करण्याची ताकद संत मुक्ताबाईमध्ये. महाराज मुक्ताबाई त्या ठिकाणी आल्या, 9 वर्षाचे मुक्ताबाई. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर माऊलींना म्हणले, रडू नका, तुम्ही योगी आहात. योगी पावन मनाचा आहे अपराध जगाचा. मुक्ताबाई म्हणाले, तुम्ही योगी आहात, साधू आहात, लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, उलट त्यांचा अपराध पोटामध्ये घ्या. हो, लोकांकडे लक्ष देऊ नका, लोक असेच असतात, त्यांच्याकडे बोलण्याकडे लक्ष देऊ नका. हो, तुम्ही संत आहात. संत कोणाला म्हणतात? ज्याच्याकडे दया आहे, क्षमा आहे, तेच संत. म्हणजे जगात भरपूर संत आहेत, वरी भगवा झाला नाही त्याला म्हणू नये साधून जगी विटंबना, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करूनी म्हणती साधू, अंगी लावून राख, डोळे झाकून करती पाप, दावूनी वैराग्याचा कळा, भोगी विषयाचा तुका म्हणे सांगू किती, जळो तयाची संगती. असे संत कामाचे नाही महाराज. खरे संत ओळखता आले पाहिजे जीवनामध्ये. मुक्ताबाई म्हणतात, खरे संत कोण? ज्याच्याकडं दया आहे, क्षमा आहे, त्यांना खरे संत म्हणतात. अभंगाचं प्रथम
वाजव की जरा मोठ्याने वाजवा ना. लाईट गेली ती. खूप सुंदर महाराज. मला एक सांगा बरं बसणारी मंडळी, गायन करणं सोपं आहे का हो? मोकळ्या मनानं उत्तर द्या. सोपं आहे? काही ना, नुसतं सा लावायला वर्ष जातं. सोपं नाही महाराज, मग कष्ट आहे महाराज. आता हे मृदंग वाजवणं सोपं आहे का? अहो सोपं आहे का? अजिबात. मग असं जरा बोला ना. हो, बोट फुटतात वाजून वाजून, रियाज करून करून. बोटातून रक्त येतं, तेव्हा एवढे सुंदर बोल वाजवता येतात महाराज. सोपं नाही. दिसायला सोपं वाटतं. सोपं आहे का? नाही महाराज. बरं ते जाऊ द्या. कीर्तन करणं सोपं आहे का हो? तुम्ही माया पुढं नाहीच म्हणणार. मी गेल्यावर तुम्ही काय म्हणता हे महत्वाचं आहे. सोपं नाही महाराज. आता बघा, इथे एवढे सुंदर मृदंग वादक आहेत, सुंदर गायक सगळे उभे आहेत, महाराज मंडळी सगळे. आमच्या सर्वांकडे बघून तुम्हाला कुठंतरी मनात असं वाटत असेल की महाराज लोकांची लई मजा आहे. थोडं हसताय म्हटल्यानंतर तुम्हाला वाटते, पण तुम्हाला खरं सांगू का, दिसतं तसं. रॉकेट माहिती का? रॉकेट, आता बोलत जा. रॉकेट कुठं उडतं? आकाशात. आपण काय म्हणतो, काय उंच रॉकेट उडते हो, काय उंच रॉकेट उडते. पण त्या रॉकेटचा माग धूर किती निघतो तुम्हाला माहित का रॉकेटला? मग तसं आमच्याकडे बघितलं तुम्हाला वाटत असेल महाराज लोकांची लई मजा आहे, पण आमचा माग धूर किती निघतो तुम्हाला माहित का? आम्हाला सोपं नाही. दिसायला सोपं वाटतं महाराज, सोपं नाही. आता विषय निघाला म्हणून सांगतो तुम्हाला. मागच्या 6 महिन्यामध्ये गाडीचं रनिंग झालं 35,000 किलोमीटर. किती 35,000. दिवस आहे गाडीत आणि रात्रही गाडीत. घरी जायल्याची गॅरंटी नाही. तुम्ही काय घरी जाऊन देत नाही मला. सोपं नाही महाराज. कुकरमध्ये बटाटा कसा शिजतो महिला मंडळ? बटाटा तसं आम्ही दिवस रात्र गाडीमध्ये शिजतो. पण हे तुमच्या लोकांचं असणारं काय आमच्यावरती प्रेम आहे महाराज. तर काय महाराज, दुसरं काय महाराज. हो, एक जण तर मित्र होता माझा मित्र, तो नुसताच कणायचा माझ्या पुढं, महाराज तुमची लय मजा, तुमच्यासारखी मजा म्हणा ना म्हणा. हा, कोणाचीच नाही. मी म्हणलं त्याला कणू नको, फक्त 8च दिवस माझ्यासोबत गाडीत फिर. किती दिवस? 8 दिवस. तो म्हणला महाराज मी गाणार नाही, वाजवणार नाही. म्हणलं तुला कोण गायला वाजवायला देते? इथं रती महारथी पडली, तू गाडीत नीट मर. किती दिवस? 8 दिवस. टाकलं त्याला गाडीमध्ये. महाराज रोज ह्या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला, सकाळ संध्याकाळ कीर्तन. असं वैतागलं महाराज ते. 9व्या दिवशी माझे पाय धरले. म्हणला महाराज जावे त्याच्या वंश. वंशा. तेव्हा कळे महाराज सोपं नाही. म्हणून जीवनामध्ये येऊन चांगलं वागा महाराज, चांगले कर्म करा. हो, जास्त माझं करत बसू. ओ पुरुष मंडळी, माझं करत बसू नका. काय माझं करता? ह्या बाबळीपासून तर त्या बाबळीपर्यंत सगळं म्हणा ना, सगळं. तू इथं येऊनच दाखव, मग तू ये. आणि काय अर्थ आहे का महाराज या जगण्यात? जेव्हा आपण म्हणतो ना हे माझं, ते माझं, हे माझं, देव वरती हसत असतो. देव म्हणतो सगळा 7/12 तर माझ्या मालकीचा आहे, माझ्या नावावर आहे. तुला फक्त 70-80 वर्षाच्या करारानं खाली पाठवले. तुझा एकदा करार संपला, याच्यातली फुटकी कवडी सुद्धा तू वर घेऊन जाऊ शकत नाही. तू कसला मालक? तू लाख हिफाजत करले,
तू लाख करे रखवाली, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली। वाह, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, आएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा। तू लाख हिफाजत कर ले, कर ले, कर ले, कर ले, कर ले, करी तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली। वाह 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 वाह. महिला मंडळ घरी म्हणतच जायचं, पिंजरा पिंजरा खाली. आता उठल्यावर म्हणायचं, बया माई चप्पल कुठे गेली, पिंजरा. हा, सगळं खाली, काय वर आहे सगळं खाली राहिलं, काय घेऊन जाता येणार नाही, सगळं अवघड आहे महाराज. माझं मागं मुंबईला कार्यक्रम होता, कीर्तन झालं, मी खुर्चीवर बसलो, एक जण माझ्या जवळ आला, म्हणला महाराज, म्हणलं बोला ना. तो म्हणतो महाराज काय सांगू, म्हणलं सांग लवकर. तो म्हणला महाराज यम लय वाईट. काय म्हणला, यम यम लय वाईट. म्हणलं झालं काय. तो म्हणला माझ्या बायकोला घेऊन गेला. मी म्हणलं यमासारखा चांगला देव नाही. तो म्हणला महाराज तुम्ही असं कसं काय बोलता. मी म्हणलं खरे, यम असा डायरेक्ट घेऊन जात नाही, तो अगोदर 3 मिस कॉल देतो आणि मग चौथ्यांदा हा घेऊन जातो. तो म्हणला महाराज तुमचं सगळं पटतंय मला, पण यमाकडं आमचा नंबर गेलाच कसा. मी त्याला म्हणलं तुझाच काय बाबा, तुझ्या अख्ख्या खानदानाचा नंबर आहे यमाक, असं काय करतो, यम आहे तू. मग मी त्याला सांगायला सुरुवात केली, यमाचे मिस कॉल, पहिला मिस कॉल. आता मला तरी असं वाटतं इथं बसलेल्यापैकी 99% लोकांना तो मिस कॉल आलेला आहे. पहिला मिस कॉल. मी त्याला म्हटलं पहिला मिस कॉल. पहिला मिस कॉल कुठला, काळे केस पांढरे होणे, हा यमाचा पहिला मिस कॉल. पण लोक एवढे हुशार निघाले, काय गेलं, डाय. हा डाय केले, काळे काळे. पण त्यांना मिस कॉल काय समजला, बोला पटकन, मिस कॉल समजला नाही. हा ते म्हणतात फोनच स्विच ऑफ गेला. काय सांगायचं, मिस कॉल काय समजलं नाही. यम म्हणलं बाबा ठीक आहे, पहिली भूलचूक माफ बाबा, पहिला मिस कॉल नाही समजला ठीक आहे. मग दुसरा मिस कॉल दिला यमन, दुसरा डोळ्याची पावर कमी करून टाकली. लोक त्याच्यापेक्षा हुशार. हा डोळे तपासून चष्मा घातला. मिस कॉल समजला, बोला पटकन, मिस कॉल समजला. मग यम म्हणला आता शेवटचा चान्स, शेवटचा. पुढचे 2 दात पाडून टाकले, 2-3 दात पाडून टाकले. तिसरा मिस कॉल दिला. लोक त्याच्यापेक्षा हुशार. काय काय म्हणतात तुमच्याकडं, कवळीच म्हणतात का. लोक त्याच्यापेक्षा हुशार, कवळी बसून मोकळे झाले, पण मिस कॉल समजला नाही. मग यम म्हणला आता कवर मिस कॉल खेळायचं, कंटाळा आला आता, सारखंच मिस कॉल बाद झाला. यम म्हणला आता मिस कॉल नको, व्हॉट्सअप नको, फेसबुक नको, तुमचा टेक्स्ट मेसेज नको, मेल नको, काही नको, डायरेक्ट रिसिव्ह कॉल. आणि तो कॉल असा आहे त्याला कट करायला ऑप्शनच नाही, बंद करायला. तो फोन उचलावाच लागतो. मग तुम्ही कुठेही असो, घरात असू, शेतात असू, नाही तर आता माझ्या पुढं बसलेले असू, फोन आला तर उचलावाच लागतो, त्याशिवाय पर्याय नाही. सगळे गेले, आपणही जाणारच नाही महाराज.
आज गेला पंजा गेला बाप मसना गेला हो देखत देखत नातू बंधू तोही तैसा झाला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला सगळे गेले आपण जाणारे महाराज आज मेला पंजा मेला बाप मसना गेला सगळे जाणारे आपण जाणारे महाराज पण असंच जाऊ नका देवाची भक्ती करा हो खरे संत ओळखा त्यांची भेट घ्या खरे संत कोणाला म्हणते त्याच्याकडे दया आहे क्षमा आहे ते कोण संत दया पाहिजे क्षमा पाहिजे क्षमा पाण्यासारखी असावी दया पाण्यासारखी असावी पाणी वाहतय मध्ये खड्डा आला उडी मारून जातं का खड्डा भरून निघतो हा हा दया क्षमा आहे त्यांच्याकडं तक्रार नाही आता तुम्ही इथं बसले जमिनीवर पृथ्वीची काही तक्रार बिक्रार का बाबा माझे हो का बसले दया क्षमा आहे मागचे काही झोपले काही तक्रार काही तक्रार नाही त्यांना काय दया क्षमा क्षमा करायला शिका महाराज घरामध्ये पण सांगतो पती पत्नीने एकमेकाला क्षमा केलं पाहिजे आनंदाने राहिलं पाहिजे हो कारण मी नेहमी सांगतो पती पत्नी म्हणजे मोटरसायकल नीट ऐका बरं का एक जरी शब्द हुकला की मग ते समजणार नाही पती पत्नी म्हणजे मोटरसायकल पुढचं चाक म्हणजे पती आणि मागचं पत्नी हा पुढचं नवरा आणि मागचं बायको पण मागचं चाक थोडं भाव खातं कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन कुठल्या चाकाला आहे बोला पटकन मागच्या म्हणून मागचं चाक थोडं भाव खातं पण मी इथं सांगतो आज कीर्तनात मागच्या चाकानं भाव खायची गरज बोला पटकन गरज तुम्ही म्हणाल का हँडल पुढच्या चाकाला आहे ना पुढचं चाक जर खड्ड्यात गेलं मागचं खड्ड्यातच जाणार ना बॅलेन्स महत्वाचं समतोल असावं याचं पुढचं वाक्य बोलू का बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये आता तरी खुश व्हा ते मायकच पाहत आहे बायको अशी असावी तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये पण नवरा असा असावा तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये तुम्ही बघितलं का टाळ्या कुठं वाजले फक्त समतोल बॅलेन्स फार महत्वाचा आहे महाराज एकमेकांना समजून घ्या लग्नाचं आता लय अवघड झालंय तुम्ही मायक काय पाहता अहो माझं झालंय त्यांना वाटलं महाराजाचं झालंय का नाही कोणता आवाज निघले की म्हणले लग्नाचं लय अवघड महाराज ज्याचं झालंय त्याचं बरं आहे ज्याचं राहिलंय ते रोज एकच गाणं ऐकतं मोबाईलमध्ये
यंदा यावं माझ नाव साजनीच्या उखाण्यात. आणि एकदा का लग्न झालं त्याचं गाणंच बदलतं. ये क्या हुआ. पुढं काय, कैसे हुआ, क्यों हुआ. हाँ, शादी का लड्डू खाए वो भी पचताय और ना खाए वो भी पचताय. अवघड आहे. घरात प्रेमाचं वातावरण राहू द्या, घरामध्ये आनंदाचं वातावरण राहू द्या, हसलं पाहिजे. कारण ज्याला हसता येतं त्याला चार माणसात, अहो ज्याला हसता येतं त्याला चार माणसात बसता येतं, गर्दीत घुसता येतं. हां, घुसता येतं. चला, हसलं पाहिजे महाराज, आनंदाने राहिलं पाहिजे महाराज. खुश राहिलं पाहिजे. घरात आनंदाचं वातावरण पाहिजे. घरात एकमत पाहिजे, एकमत. ज्या घरात एकी असते ना, एकी, त्या घराचं गावात वजन असतं. ज्या गावात एकी असते त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. एकी फार महत्वाची. नाहीतर असं मोठं खटलं कळतं ना तुम्हाला, खटलं कळतं का. हा, मोठं कुटुंब, असं मोठं खटलं श्रीमंतीनं लुटलं, दागिन्यांनी नटलं, आणि एक दिवस असं फाटलं, बिन त्यालाच पिटलं. कारण घरात काय नाही, एकी नाही महाराज. एकी असावी महाराज. चांगलं वातावरण असू द्या महाराज. घरामध्ये हसलं पाहिजे, प्रेमाने राहिलं पाहिजे, समाधानी राहिलं पाहिजे. आज माणसाला समाधान अजिबात नाही महाराज. इथं बसलेल्या पैकी अशी कोण बाई आहे बाबा की जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं. तिने हात वर करा. एकीचा सुद्धा हात वर नाही. आपलं मन दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहू शकत नाही, अजिबात नाही महाराज. आज माणूस दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी, स्वतःच्या दुःखानं नाही महाराज. एकीचा सुद्धा हात वर नाही. जिने कोणी एकीने हात वर केला असेल चुकून, तिने सुद्धा हात खाली घ्या. कारण बाकीच्यांना माहिती आहे तुमचं शेजार कोणी. समाधान नाही महाराज माणसाला. मी नेहमी कीर्तनच सांगतो. शेजारच्या दारामध्ये नवीन फॉर्च्युनर गाडी दिसली, न्यू ब्रँड फॉर्च्युनर शेजारच्या दारात, याच्या छातीत चमक आली. बघता काय माहिती, मेलं ती. मेल्यानंतर बाकीचे म्हणले गाडी पाहुण्यांची होती. अहो, हे मेलं ना गेलं नदीनं, काय नाही त्याला समाधान नाही. समाधान फार महत्व. तू म्हणतात, ठेविले आनंद दैस जीरा हावे, 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 आनंद राहा, ठेविले आनंद दैस जीरा, ठेविले आनंद दैस जीरा हावे, ठेविले आनंद दैस जीरा हावे, ठेविले आनंद दैस जीरा हावे. जिथे असू द्यावे समाधान, जिथे असू द्यावे समाधान, जिथे असू द्यावे समाधान, ठेविले आनंद दैस जीरा हावे, ठेविले आनंद दैस जीरा हावे. ठेविले आनंद तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. समाधान असणं फार महत्वाचे आहे महाराज जीवनामध्ये. समाधानी असू द्या. एकमेकांना दया क्षमा करायला शिका महाराज. ज्याच्याकडे दया आहे, क्षमा आहे, ते कोण? संत. संत तो जे जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. पण याच्याही पुढे जाऊन मुक्ताबाई सांगतात की ज्यांच्याकडं लोभ आणि अहंता नाही. आता नीट लक्ष द्या. लोभ नाही असा माणूस नाही, सापडणारच नाही माझ्या सकट. लोभ प्रत्येकाला आहे ना. मला सांगा, तुम्ही रस्त्याने चाललेत, 100 रुपयाची नोट तुम्हाला दिसली, तुम्ही काय म्हणाल? ज्याची आहे तो घेऊन जाईन, चला आपल्या पुढं. काय करणार? बोला ना मोकळ्या मनानं.
ती नोट तुम्ही 100% उचलणार आणि खिशात घालणार. कारण आपल्याला काय काय लोभ आहे ना. बरं, पैसा आवडत नाही असा माणूस ते म्हणतात जगातच सापड नाहीच ना महाराज. असा कोण माणूस ज्याला पैसा आवडत नाही महाराज? नाही महाराज, अजिबात नाही. एक वाक्य सांगू का तुम्हाला? बघा, एकदा लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांचा संवाद सुरू झाला. आणि लक्ष्मी माता म्हणाली भगवान विष्णूला, म्हणजे त्यांचे कोण पती, त्यांना म्हणले तुमच्यापेक्षा जगात मला जास्त किंमत आहे. म्हणजे कोणाला? लक्ष्मीला. भगवान विष्णू म्हणाले नुसतं बोलू नको, सिद्ध करून दाखव. लक्ष्मी माता म्हणाली वेळेप्रसंगी मी सिद्ध पण करून दाखवेल. आणि झालं महाराज. एक दिवशी एका गावातून प्रेत यात्रा चालू होती, प्रेत यात्रा. आणि लक्ष्मी मातेनं काय केलं, त्या प्रेत यात्रेवर पैशांचा पाऊस पाडायला सुरुवात केली. कशावर? प्रेत यात्रेवर पैशांचा पाऊस. आता बसणारे मंडळी जरा मला बारीक सांगा, प्रेतावर पैशांचा पाऊस सुरू झालाय, कोण प्रेत धरून राहीन का? माग बसलेले. बरं, ते प्रेत यात्रा जाऊ द्या, सोडून त्या गोष्टी. इथं जर पैशांचा पाऊस सुरू झाला, आता तुम्ही कीर्तन ऐकाल का? वय ऐकाल? अहो, तुम्ही ऐकाल का नाही हा लई नंतरचा प्रश्न. मी करीलच. लय अवघड आहे महाराज. लोभ कोणाला आवरत नाही महाराज. ऐका महाराज, लक्ष्मी मातेनं प्रेत यात्रेवर पैशांचा पाऊस पाडायला सुरुवात केली. सगळ्यांनी प्रेत दिलं सोडून. आणि कशाच्या माग? पैसा गोळा करायच्या माग. वा वा वा. लक्ष्मी माता म्हणाली देवाला बघितलं का माझी किंमत किती आहे? सगळ्यांनी प्रेत दिलं सोडून. आणि कशाच्या माग? पैसा गोळा करायच्या माग. भगवान विष्णू म्हणाले तुझं मला सगळं पटतंय, तुझी किंमत मला कळाली, पण एक जण असा आहे ज्या पैसा बघून उठलाही नाही आणि पैशाचा मागही गेला नाही. कोण? अहो कोण? ते प्रेत उठलंय नाही, पैशाचा माग गेलंही नाही. लक्ष्मी माता म्हणाली तो उठलच कसा? त्याच्यात राम राहिला. बोला पटकन, राम राहिला. भगवान विष्णू म्हणाले उत्तर मिळालंय का देऊ? जोपर्यंत मी शरीरात आहे तोपर्यंतच तुला किंमत आहे. एकदा का मी निघून गेलो तुला कवडीची सुद्धा किंमत. प्राण गेली या शरीरा, प्राण गेली या शरीरा, एकदा का प्राण निघून गेला महाराज, देव निघून गेला शरीरातून, कवडीची सुद्धा किंमत नाही. म्हणून चांगलं आयुष्य जगा. कॅलेंडर बदलले. कॅलेंडर आता 2026. चांगलं वागा. 2026 मध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा, एकच, आपली माणसं ओळखायला शिका. आपली माणसं ओळखायला शिका. प्लेटभर शिरा खाता ना? शिरा, अहो प्लेटभर शिरा खाता का? काय असतं शिऱ्यामध्ये? काजू, बदाम, अजून
हा मनुकी. पण ज्याच्यामुळे शिरा गोड होतोय, साखर साखर दिसती का? माग बसलेली दिसती का? मग नाही का? हा आहे पण दिसत नाही. मग तशी काही माणसं आपल्या आयुष्यात असतात, दिसत, बोला पटकन, दिसत, पण त्यांच्या असण्यानं आपलं आयुष्य गोड होत असतं. अशी माणसं जपायला शिका. अशी माणसं जपा महाराज. आपली माणसं ओळखायला शिका महाराज. हो. आणि दुसरी गोष्ट, आपल्या माणसांची साथ कधी सोडू नका. काही माणसांना तुमच्याकडून काहीच नको असतं. पैसा नाही, तुमचं घर नाही, प्रॉपर्टी नाही, तुमचा मान पद काही नको असतं. फक्त काय पाहिजे असतं? तुमची साथ. काय पाहिजे असते? साथ. तुमच्या मुखातून निघणारे 2 प्रेमळ शब्द आणि माणुसकी, आपुलकेपणा, हे त्यांना हवं असतं महाराज. मोक्यावर साथ सोडणारे तीच माणसं असतात ज्यांना कधी काळी आपण डोक्यावर घेऊन नाचलेलो असतो महाराज. अशा माणसांपासून थोडं लांब राहा महाराज. आणि आपली माणसं ओळखायला शिका. आपल्या माणसांची साथ कधी सोडू नका. हे 2026 मध्ये लक्षात ठेवा महाराज. चांगलं आयुष्य जगा, कर्म चांगली ठेवा. हो. परमार्थ करत असताना माणसाचं चालणं, बोलणं, राहणं, उठणं, बसणं, वागण्यात बदल झाला पाहिजे. चांगलं बोललं पाहिजे. देवाने आपल्याला तोंड दिले. वेची ते वचन जेणे राहे समाधान. आपल्या बोलण्यामुळं समोरच्याला समाधान मिळालं पाहिजे. असं आपलं काय पाहिजे? बोलणं पाहिजे महाराज. माणूस तर रागात काही बोलून जातो. मी एक सांगू का तुम्हाला, राग आल्यानंतर शिव्या द्यायला ताकद लागत नाही. राग आल्यानंतर ओरडायला ताकद लागत नाही. आणि राग आल्यानंतर मारामारी करायला तर अजिबात ताकद लागत नाही. खरी जी ताकद लागते ती शांत बसायला. कारण शब्द निघतात हृदयातून, पण अर्थ निघतात डोक्यातून. माणसाने जरा विचार करून बोललं पाहिजे. कारण ज्यांनी जीभ जिंकली त्यांनी जग जिंकलं महाराज. चांगलं वागलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे महाराज. मी एका ठिकाणी असं वाचलंय की पुरुष मंडळी एका कानानं ऐकतात, दुसऱ्या कानानं सोडून देतात. आणि महिला मंडळ दोन्ही कानानं ऐकतात, तोंडानं सोडून देतात. त्यांना एखादी गोष्ट कळावी, जोपर्यंत 10-12 बायांना ते सांगत नाही त्यांचं मन भरत. आणि प्रत्येकीला सांगताना एकच वाक्य म्हणणार, तू ये म्हणून, तू ये म्हणून सांगती. कोणाला सांगू? अख्ख्या गावाला सांगत सुट्टी. बघा, जिथं बोलायची गरज तिथं बोललंच पाहिजे. पण जिथं बोलायची गरज नाही तिथं माणसाला मौन राहता आलं पाहिजे. आणि ज्याला मौन राहता येतो तोच खरा शहाणा महाराज. चांगलं वागा, चांगलं बोला. बोलायचं कळलं पाहिजे माणसाला. एका ठिकाणी कीर्तन झालं, माझ्याजवळ एक माणूस आला, म्हणला, महाराज जय हरी. म्हणलं जय हरी. माझ्या पाया पडला, खिशातून 500 रुपयाची नोट काढली, माझ्या पायावर ठेवली. मी म्हणलं हे कशासाठी? तो म्हणला, काय करता महाराज, ही नोट कुठंच चालत नव्हती. मी म्हणलं कुठंच चालत नाही ती काही इथे चालत असते का? बोललं पाहिजे चांगलं महाराज. काय बोलायचं कळत नाही महाराज. एक जण माझ्याजवळ आला, म्हणला, महाराज मी फक्त कीर्तनात एकच वाक्य बोललो होतो की जसं पेराल तसं उगल, म्हणजे शुद्ध बीजा पुढे फळे रसाळ गोमटी. काही चुकीचं आहे का याच्यामध्ये? नाही. तो मला म्हणला, महाराज तुम्ही हे बोललेच का? म्हणलं झालं काय? तो म्हणला साप चुकीचं आहे. म्हणलं आलं काय? तो म्हणला शेंगदाणा पेरला, टरफला आलो कुठून? मी त्याला म्हणलं आतमध्ये काय त्याच्या? तो म्हणला नाही नाही नाही, जे पेराल ते. मग त्याचं म्हणणं असं होतं शेंगदाण्याला डायरेक्ट काय आला पाहिजे? माझी अकल बंद झाली हो, काय कळानीच. पण मी पण महाराज त्याला म्हणलं तुला उत्तर पाहिजे ना, देतो, फुकट नाही देणार. मला घरी चहा प्यायला नाही. घरी गेलो याच्या चहा प्यायला, त्याला म्हणलं फक्त चहा आणि बाकी काय नको. तो कपात चहा घेऊन आला. म्हणलं फक्त चहा. ज्याला समजलं नाही त्याने डबल महाप्रसाद घ्या. तो म्हणला महाराज फक्त चहाच घेऊन आलोय,
खारी टोस्ट बटर बिस्किट नाही घेऊन आला. अरे म्हणलं फक्त चहा कप कप. तो म्हणला महाराज कपाशिवाय कुठं चहा असतो का. मी म्हणलं बावळाटा टरफल्याशिवाय कुठं शेंगदाणा असतो. तो म्हणतो महाराज तुमच्या कुठं नादी लागतं. म्हणलं तुला पहिली अक्कल नव्हती का. बोलायचं कळलं पाहिजे ना माणसाला. चांगलं बोललं पाहिजे. साचानी मवाळ मितले जैसे रसाळ शब्द जैसे कळलोळ अमृताचे. चांगलं बोललं पाहिजे. चांगले कर्म केले पाहिजे महाराज. हो कारण मनुष्य जन्म सारखा सारखा नाही. तो फक्त एकदाच आहे. साधू संतांनी हीच गोष्ट 450 वर्षापूर्वी सांगून ठेवले पण लोक ऐकत. आणि जवळजवळ लोक चांगलं सांगून ऐकती नाही. ऐकलं पाहिजे. संत वर्णन करतात हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल वर्तमान घोटे तुमचे वर्तमान घोटे वर्तमान घोटे वर्तमान घोटे वर्तमान घोटे तुमचे वर्तमान घोटे बोलो आम्ही वर्तमान घोटे बोलो आम्ही वर्तमान घोटे वर्तमान घोटे तुमचे वर्तमान घोटे तुमचे वर्तमान घोटे सगळ्यांच्या टाळ्या आल्या पाहिजे. आवाज एक हॅलो हॅलो हात खाली ठेवा. हा माग 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 महिला मंडळ. वा दादाचं दादूवर घ्या ग कोणी. कुंकू 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 घ्या कोणी काळा मणी. 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 दादाचं दादूवर घ्या ग कोणी. कुंकू घ्या कोणी काळा मणी. कुंकू घ्या कोणी काळा मणी. दादूवर घ्या ग कोणी. तुम्हाला टाळ्या बंद करायला सांगितलं कोणी. हा एक तुमचा जोपर्यंत आवाज एक येणार नाही तोपर्यंत किरकून पुढे जाणार नाही. माग बसलेले कुंकू 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 घ्या कोणी काळा मणी. 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 या शेजारणीनं या शेजारणीनं बरं नाही केलं बया.
मी थांबल्यावर कसं काय वाजवतो हो तुम्ही? इकडं महिला मंडळ एक, या शेजारणीनं बरं नाही केलं बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. या शेजारणीनं वा वा पकवादे वा. या शेजारणीनं बरं नाही केलं बया. अहो तुमचा आवाजच एक येत नाही आणि काही त्याला अर्थ आहे का? हा एक. तिकडं माग काय झोपले का काय तुम्ही? या शेजारणीनं बरं नाही केलं बया, मला पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. वागा सोम वागा प्रेम नगरावा रे, सावध होले भजने लागा देव करा कैवारी. ए माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, सोमवागा प्रेम नगरा वारी, सावधानी भजने लागा देव करा कैवारी. तुम्ही 12 वाजवताय आज. हा एक. हे माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, सगळ्यांच्या हात वरती, हात 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 वर, हात वर, हात वर, हात माग बसलेल्या सगळ्यांचे हात वरती. हा एक 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 एक. पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी, बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी, बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी. वा 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 वा. सगळ्यांनी एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवून घ्या. साधू संतांचा ऐका महाराज, जन्म पुन्हा पुन्हा नाही, एकदाच आहे महाराज. खरे संत ओळखायला शिकायचे, ज्याच्याकडे दया आहे, क्षमा आहे, शांती आहे, ते संत महाराज. ज्यांच्याकडे लोभ नाही, अहंता नाही, ते लोभ अहंता नाही म्हणा, आणि जगी विरक्त तोची जाणा, तो विरक्त महाराज. आणि मनुष्य जन्माला आल्यानंतर एक ज्ञान माणसाकडे पाहिजे. येताना काय घेऊन आला नाही, जाताना घेऊन काय घेऊन जाणार नाही, मधलं आपलं नाही, हे ज्ञान ज्याच्याकडे आहे, य पर लोकी सुखी. आणि शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. आणि मग शेवटचे जे कडवे महाराज, त्या कडव्यामध्ये नीट लक्ष द्या. आदिशक्ती संत मुक्ताबाई ज्ञानोबारायांना उपदेश करतात. काय उपदेश करतात? की लोकांकडं लक्ष देऊ नका, लोक असेच असतात महाराज.
ज्याची खावी पोळी त्याची करावी होळी महाराज. लोकांकडे लक्ष देऊ नका. मी नेहमी एक वाक्य सांगतो, एक वेळ माणसाने मळका असावं. एक वेळ मळका असावं, पण ओ महिला मंडळ जळकं नसावं. मळ साफ होतो. आता लय पावडर आहे, सर्फ एक्सेल, टाईड, रेन आला घडी, वॉशिंग पावडर, वॉशिंग मशीन, सगळा मळ साफ होतो. पण जो दुसऱ्यावर जळतो त्याची राग कधी होते त्याचं त्याला सुद्धा कळत नाही. माणसाने जळू नये, समाधानी असावं. मगाशी आपला विषय झाला, लोकांकडे लक्ष देऊ नका, मिथ्या कल्पना बाजूला सारा. हेच अभंगाचं शेवटचं. नित्या कल्पना